ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। ॐ नमः सिद्धेभ्यः। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमोगनी मंगलं कुंदकुंदाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलम्। सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम्। वंदे विद्यासागरम् वंदे सन्मती सागरम्। वंदे शीतल सागरम्। दोन्ही हात वर करून जयकारा द्यायचं भक्तिपूर्वक आवाज आला पाहिजे। जय लोक पंच परमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मती सागर जी महाराज की, चार परम पूज्य आचार्य श्री शीतल सागर जी महाराज की, समस्त आचार्य संघ की, जय आचार्य श्री चंद्रसागर महाराज की, जयकारा गुरुदेव का। सत्वीषु मैत्रीं गुणिषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपा परत्वं माध्यस्थभावं विपरीतवृत्तौ सदा ममात्मा विदधातु देवः सदा ममात्मा विदधातु देवः। विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या सोबत माझे मैत्रीभाव राहू देत। आपल्यापेक्षा गुणी व ज्ञानी जनांच्या प्रती आदर प्रमोदभाव राहू दे। दुःखी कष्टी जीवांच्या प्रती सदैव वात्सल्य करुणाभाव राहू दे व विपरीत विचाराच्या स्थानी माध्यस्थ समताभाव राहू दे, अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून उपस्थित सद्धर्म भवे जीव वेळ आपल्या आपल्या प्रामाणिक कर्तव्याच्या अपेक्षेनं त्याचा काटा हा निरंतर चालू आहे। परवा ऐकायला मिळालं क्रिकेट मॅचची ती कॉमेंट्री करत असताना नवजोत सिद्धूनं सांगितलं की कितीही सुंदर परीसारखी स्त्री जरी आली तर तिच्यासाठी वेळ थांबत नाही, माझ्या आणि तुमच्यासाठी तर थांबणारच नाही। ह्या वेळेचं महत्व तुम्ही आम्ही समजावून घेऊन वास्तविक आपलं जीवन आहेच किती वर्षाचं
त्या जीवनामध्ये गॅरंटी किती आहे की आपण कडपर्यंत म्हणजे जेवढा आयुकर्म बांधून आलोय तेवढा काळ नियमानं आम्ही त्याला व्यतीत करणारच आहे याची गॅरंटी काही नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितजी पवार साहेब ज्या घड्याळासाठी आपलं आयुष्य जीवन पणाला लावलं त्या घड्याळातला एक सेकंद काटा त्यांच्यासाठी थांबला नाही. लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही कोण हे सगळं आपल्या डोळ्यासमोर असताना सुद्धा आयुष्याची वेळ आणि त्या वेळेचं महत्व हे तुम्हाला आम्हाला अजून कळलं नाही म्हणून तुम्ही आणि आम्ही असे दुःखी कष्टी आहोत. आणि त्या वेळेतला थोडा वेळ जसं तुमच्या घरामध्ये कोणीतरी पाहुणे आल्या आणि ती महिला जर सौभाग्यवती असेल तर तुमच्या घरातली सौभाग्यवती महिला त्या पाहुण्या सौभाग्यवती महिलेची ओटी भरते आणि ओटी भरल्यानंतर त्यातलं थोडं गहू ज्यांनी ओटी भरले त्यांच्या पदरामध्ये किंवा सुपामध्ये ती टाकण्याची पद्धत आहे. याचं कारण आहे की तुम्ही जसं माझा पदर हे सौभाग्याचं लक्षण आहे, ती सदवा आहे याचं लक्षण आहे पदर साडीचं, आणि हे शेवटपर्यंत सौभाग्य तुमचं सुरक्षित राहू दे आणि तुमचा परिवार सर्व सुख संपत्तीनं भरभरून राहू दे अशी भावना त्या मागची एक लौकिक व्यवहार आहे. आणि ज्यावेळी ज्यांच्या भावना ज्यांच्यासाठी तुम्ही करता ती महिलाही भावना करते की माझ्यासाठी तुम्ही जशी भावना केला तसं तुमच्याही घरामध्ये सदैव सुख संपन्नता आणि तुमच्याही कपाळावरचं कुक्कू आणि साडीवरचा पदर तुमच्या मरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरक्षित राहू दे. याचा अर्थ हे माझे समोरची भगिनी माता तुझा मृत्यू सौभाग्य अवस्थेत होऊ दे हे त्याचं फळ हे त्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळं त्याला पुढं असं चढवलं जातं, त्यांच्या पदरामध्ये थोडं गहू टाकलं जातं. हे जे तुमच्या आमच्या आयुष्याच्या पदरामध्ये हे 5, 50, 100 वर्षाचं जे गहू पडलेले आहेत, ओटी भरलेली आहे, ती वास्तविक पूर्वभावामध्ये केलेल्या धर्माचं फळ आहे. गेल्या भावात केलेल्या ह्या हातानं मगाशी पूज्य आचार्य सकल कीर्ती महाराजांनी सांगितलं की पूर्वभावामध्ये थोड्या केलेल्या मुनी महाराजांना आहाराची अनुमोदना दिलेलं फळ त्या अकृत्य पुण्याला पुढल्या भावात धन्य कुमार होऊन जन्माला लागलं. आणि जिथं जे कार्य हातात घेईल ते कार्य त्याचं यशस्वी होऊ लागलं. याचं कारण फक्त मुनी महाराजांना आहार दिलेल्याच्या अनुमोदनेचं फळ. जर एक लहान मुलगा अनुमोदना देऊन एवढं पुण्य कमवू शकतो तर तुम्ही आम्ही श्रावक आहोत, सज्ञानी आहोत, आपण मोठे आहोत. आपल्या हातानं आपण मिळवलेल्या धन संपत्तीतला काही हिस्सा आपण मुनी महाराजांच्या आहारासाठी, भगवंतांच्या पूजेसाठी आणि सर्वसामान्य लोकांच्या सुखासाठी आपण खर्चत असेल तर आपल्याला किती सुख लागेल, किती पुण्य लागेल, किती आनंद येईल. पण तो वास्तविक येताना दिसत नाही. याचं कारण जेवढ्या परिणामांची विशुद्धी त्या धन्य कुमाराची होती, जेवढ्या परिणामांची विशुद्धी आचार्य मानतुंगांची भक्तांबराची रचना करता नव्हती तेवढी विशुद्धी तुमची आमची दिसत नाही. म्हणून मानतुंग आचार्यांच्या भक्तांबर रचनेमध्ये 48 कुलप तुटली पण आमच्या हातातला कुचका दोरा सुद्धा तुटायला तयार नाही. रोज 48 दिवा आम्ही लावतोय, पण पूर्ववत एकदाच असा दिवा लावला पापाचा, तो काही केल्यानं फिटायला तयार. त्या धन्य कुमारानं पूर्वभावामध्ये एकदा गुरूंना आहार देण्याची भावना
अशी भक्ती केली, त्याचं फळ पुढल्या भावात तो धन्य कुमार झाला आणि सगळ्या जीवनात आनंद घेऊन तो शेवटला मोक्षाला सुद्धा गेला. तुम्हाला आम्हाला एवढं आपण आहारदान देतो, सगळं करतो, पण म्हणावं तसा आनंदाने म्हणावं तशी शांती मिळत नाही. याचं एकमेव जर कारण काय असेल तर आपल्या विशुद्धीचा अभाव आहे. भगवंतांच्या वाणीमध्ये, दिव्य ध्वनीमध्ये कोमल खरी पूजा, खरं दान आणि खरी भक्ती कशाला म्हणली तर जी पूजा केल्यानंतर, जी भक्ती केल्यानंतर, जे दान दिल्यानंतर, मग ते आहारदान असू दे, शास्त्रदान असू दे, औषधदान असू दे, अभयदान असू दे, जे दिल्यानंतर पूर्व भवात संचित केलेलं अशुभ कर्म, पाप कर्म निर्जरित होईल आणि भविष्यासाठी सातिशय पुण्याचा बंध होईल. असं एका कार्यामध्ये दोन फळं, मागलं कर्जही फिटणार आणि पुढली फिक्स डिपॉझिटची पावती. तुम्हाला समजायच्या भाषेत मागलं कर्जही फेडायचं आणि भविष्यासाठी फिक्स डिपॉझिटची पावती सुद्धा. ज्या पूजेमध्ये, ज्या भक्तीमध्ये आणि ज्या दानामध्ये मिळते तीच पूजा, तेच दान आणि तीच भक्ती सम्यक्त्व आहे. बाकी सामान्य पुण्याला मिळवून देणारी भक्ती ही सम्यक्त्व असू शकत नाही. म्हणून तुम्ही गत वर्षी 1 वर्ष झाला, त्याच्या अगोदर 2008 काय 9 सालाला तुम्ही परमपूज्य शांतमूर्ती परम श्रद्धेय प्रातस्मरणीय आचार्य श्री सन्मती सागर महाराजींच्या मंगल नेतृत्वामध्ये पूर्ण संघाला घेऊन तुम्ही त्या ठिकाणी पंचकल्याण पूजा केला. त्याच्यानंतर तुम्ही त्यांचेच पट्टाचार्य असणाऱ्या परमपूज्य परम श्रद्धेय आचार्य श्री शीतल सागरजी महाराज आणि सकल कीर्ती महामुनिराज, बघा त्यांनी एवढं मगाशी का सांगत होते, तर मला वाटतंय तुमच्या पूजेत त्यांनी एवढी चांगली भक्ती केली, त्यांनी स्वतः भगवंतांची आणि तुम्ही त्यांची भक्ती केला म्हणून त्यांचं गुरूंचं दर्शन झाल्याबरोबर त्यांना आचार्य पदाची प्राप्ती झाली. हे श्रद्धेचं फळ. एखादी गोष्ट मनापासून ज्यावेळी आपण भगवंतांची पूजा किंवा कोणतंही कार्य समर्पित वृत्तीने आपण करतो त्यावेळेला नक्की आपल्याला त्याचं फळ मिळतं. ज्यांनी परम श्रद्धेने केलं त्यांना फळ मिळतच जातं. ज्यांच्या मनामध्ये थोडं शंका कुशंका येतात तिथं फळाची मात्रा कमी होते. दुधामध्ये पाणी वाढल्यानंतर फॅट कमी लागतं, तसं श्रद्धेमध्ये समर्पणाची मात्रा कमी आणि शंका कुशंकांचं जास्त ज्या वेळेला पाणी मिसळलं जातं त्यावेळेला मग त्या पुण्याचं फळ त्या दुधाच्या फॅट सारखं कमी लागतं, दर पण कमी मिळतो आणि परत दूध आपल्याकडे विकत घ्यायला लोकांना शंका यायला चालू होते. तसं आपल्या जीवनात भक्ती श्रद्धा करत असताना तर्क कुतर्काच्या जर भावना निर्माण होऊ लागल्या तर मग आपल्याला फळ कमी मिळतं. म्हणून गेल्या वर्षी तुम्ही आचार्यशींच्या आणि सर्व साधू संतांच्या सानिध्यामध्ये एवढी मोठी ऐतिहासिक पंचकल्याण पूजा केला असं लोक पण म्हणत होती. मी पण जरा जरा बघत होतो आणि परत तुमच्या तोंडातून सारखं ऐकत होतो की ऐतिहासिक पूजा झाली झाली झाली. त्याचं फळ आज परत 1 वर्षानं तुम्हाला परत एकदा साधूंच्या सानिध्यात आचार्यांच्या सानिध्यात बसून ही भक्ती करायची संधी मिळाली. हेच ते तुमच्या भक्तीचं फळ आहे, हेच तुमच्या श्रद्धेचं ते फळ आहे. झाली पूजा, आपण 1 वर्षानं परत सगळ्यांना निवेदन केला. परत सगळीजण 1 वर्षानंतर आले, पूजा केले. जसं आम्ही सुद्धा 1 वर्षानं वळीवड्यात परत आलो तसं इथले पण भरपूर जण 1 वर्षानंच परत आले. वळीवड्यातली इथले सुद्धा भरपूर लोक परत 1 वर्षानंच आज मंदिरात परत आले. निदान वर्षाने येण्याचे भाव
झाले ते तर फार पुण्य आहे, काही जणांना ते पण झाले नाहीत. आता त्याला काय करायचं? आपल्याला हे सगळं वेळोवेळी मिळतंय आणि हे करण्यासाठी परत मी प्रवचनच्या सुरुवातीला येतो, ही करण्यासाठी अजून वेळेची दोरी, आयुष्याची दोरी तुमची आमची एवढी मजबूत आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यातील निदान वर्षातला आजचा आणि उद्याचा दिवस म्हणजे ओटी भरलेल्यातला किमान त्या 5 बोटातला गहू टाकण्याचा प्रसंग तरी तुमच्या जीवनात परत पूजा करण्यासाठी आला, ह्याच्यापेक्षा मोठं सौभाग्य तुम्हाला काय असू शकणार. म्हणून 24 तासातला किमान अर्धा तास, आठवड्यातले किमान 1-2 तास, महिन्यातला किमान 3-4 तासाचा वेळ आणि वर्षातला किमान 1-2 दिवसाचा वेळ तरी तुम्ही सगळ्यांनी गुरूंच्या सान्निध्यात असं भक्ती करण्यासाठी जर काढायचा संकल्प वास्तविक केला. द्रव्यानी पूजा तर तुम्ही केला, पण त्या द्रव्याबरोबर हे आतलं जे द्रव्य, आत्मा द्रव्य, त्या द्रव्याला पवित्र करण्यासाठी असा संकल्प केला की गुरु जरी वर्षात एकदा नाही आले तर आम्ही गुरूंच्या सानिध्यात जाऊन किमान वर्षातून एकदा तरी आम्ही दिवसभर राहून त्यांच्या सानिध्यात पूजा करेन. आणि वर्षभर थोडा राग, द्वेष, ईर्ष्या, मत्सर, तिरस्कार, प्रपंच करत असताना थोडे जे कर्म बांधलेले आहेत त्या कर्माची निर्जरा करण्यासाठी मी त्या ठिकाणी 1 दिवस तरी वर्षातला वेळ गुरूंच्या सानिध्यात काढेन असा संकल्प केला. तर वास्तविक खऱ्या अर्थानं ही पंचकल्याण पूजा पंचांची कल्याण पेक्षा स्वतःच्या पंचेंद्रियातला सुरक्षित ठेवून आपल्या पंचम गतीच्या कल्याणासाठी निमित्त ठरेल, ही वास्तविक याच्या मागची भूमिका आहे. म्हणून सगळ्यांनी वेळ काढणं फार गरजेचं आहे. पण हे करत असताना समाजाचं काम, तुम्हाला वाईट वाटेल पण सत्य कटू असतं आणि कडू औषधच मधुमेह रोगाला दूर करण्यासाठी निमित्त असतं. हे सामाजिक काम करत असताना काम करणाऱ्यांना आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीचं काम करत असताना काही अनावधानानं कळत न कळत काही गोष्टी चुका होत असतात. आम्ही सगळ्यांनी समजावून घेऊन पुढे गेलं पाहिजे. स्पर्धा आणि ईर्ष्या करायची नसते. जी स्वतःसाठी केली जाते ती स्पर्धा असते आणि जी इतरांशी केली जाते ती ईर्ष्या असते. अर्यंत भगवान अर्यंत झाले, तीर्थंकर अर्यंत झाले, ती स्वतःच्या आत्म्याच्या गुणांशी स्पर्धा केले म्हणून ते अर्यंत झाले. आणि जे कमट दुसऱ्याशी म्हणजे आपल्या स्वतःच्या भावाशी ईर्ष्या करत गेला तो कायम दुर्गतीलाच गेला. तुमचे मूल नायक पार्श्वनाथ भगवान आहेत. पूर्व 10व्या भावात ते मरुभूती होते आणि त्या मरुभूतीमुळं त्या मरुभूतीने स्वतःच्या आत्म्याशी स्पर्धा केली आणि पूर्व भावापेक्षा या भावात जास्त गुणांची प्राप्ती कशी होईल, ह्याच्या पुढल्या भावात मी आणखीन गुण कसं प्राप्त करेन असं स्वतःशी स्पर्धा केले म्हणून ते भगवान झाले. कमठानं प्रत्येक वेळेला आपल्या भावाच्या गुणांशी स्पर्धा केला आणि तो प्रत्येक वेळेला दुःख, त्रास सहन आणि दुर्विचार करून दुर्गतीला जात गेला. म्हणून वळीवडे वाल्यांनो, आपल्याला कमट व्हायचं नाही, आपल्याला मरुभूती व्हायचं आहे, पार्श्वनाथ भगवान व्हायचं आहे. 6 महिन्यापेक्षा जास्त राग द्वेष जर मनात ठेवले तर तो श्रावक सम्यक दृष्टीतून मिथ्यात्व होतो. 15 दिवसापेक्षा जर एखादा जीव राग द्वेष ईर्ष्या मत्सर ठेवत असेल तर तो प्रतिमाधारी म्हणजे व्रती अनुव्रती राहत नाही. आणि अंतर्मूर्तापेक्षा जास्त जो साधू आपल्या मनात राग द्वेष ठेवतो तो साधूचं व्रत त्याच्यातून कमी होत जातं, त्याचं गुणस्थान उतरत जातं. आणि मी तर आचार्य सन्मती सागर महाराज आणि आचार्य विद्यासागर महाराज ह्या 2 तालमीत तयार झालेला साधू आहे. धर्माचरण करणारा
मी कधीच तुमच्या कुणाबाबतीतही 48 मिनिटापेक्षा जास्त राग द्वेष स्पर्धा ईर्ष्या करू शकत नाही, कारण तुमच्यापेक्षा माझ्या कल्याणाची भूमिका आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी ह्या सामाजिक आणि धार्मिक काम करत असताना काय थोडेफार मनात पिंतू परंतु होत असतात, ती जिथल्या तिथलं विसरून मरुभूती होऊन आपल्याला पार्श्वनाथ व्हायची इच्छा असेल तरी ही पंचकल्याण पूजा, ही वार्षिक पूजा, ही वळीवडेवाल्यांना सार्थकी ठरेल. गैरसमज दूर करून टाका. सांगू काय नको? नको तर राहू दे. सांगू काय नको? हा, शीतल जागरणचा खंड्या सांगू काय? नाही, शीतल सागरांचा देव. मगाशी मी शीतल सागरांचा चंद्रपूर सागर, मी खंड्या नाही. तो मेलाय तवाच. लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या जीवनामध्ये अत्यंत पवित्र होऊन जीवन जगायला पाहिजे. सीतेचा पूर्वभावातील जीव धार्मिक होता, पण एक मुनी महाराज आणि एक आरिका जे सख्या भाऊ बहीण होते, त्यांनी नुसता स्वाध्याय करताना जरा हसले एकमेकाकडे बघून, तर त्या सीतेच्या जीवानं त्या दोन्ही महाराज माताजींच्या बद्दल गैर अर्थ काढला, गैरसमज काढला. गावातल्या लोकांना बोलवला. 52 कमिटीत लोक आहेत तुमच्या. 52 नव्ह? हा, वळीवड्यातल्या 52 लोकांनो कान उघड ठेवून ऐका. कमिटीत येणं हे नुसतं प्रसिद्धीसाठी नसतं. तिथं आल्यानंतर प्रामाणिक काम केला तर स्वर्गाची गती असते, आणि इथे येऊन जर अप्रामाणिक काम झालं तर नरकाची गती कोण वाचवू शकत नाही. कामा नावापेक्षा कामाशी संबंध ठेवा. त्या सीतेच्या जीवानं त्या जबाबदारी व्यक्तींना गावात जाऊन सांगितलं की ते मुनी महाराज आणि आरिका एकमेकाकडे बघून हसत होते, बोलत होते. त्यांच्या बहुतेक मनात पाप आलतं. एवढंच वाक्य त्यांनी ऐकलं, त्या जंगलात गेले आणि त्या गावात त्या मुनी महाराज आरिकांना जंगलाच्या गावाच्या एके दिशेला जंगलात आरिकांना सोडलं, एके दिशेला मुनी महाराजांना सोडलं. त्या सीतेच्या जीवानं चारित्रवान साधूंच्या वर शंका घेऊन चारित्र मोहनी कर्माचा बंध बांधून घेतला. आणि तीच सीता भविष्यात पतिव्रता असताना सुद्धा चारित्र्याचा अपवाद घेऊन त्याला जंगलामध्ये जावं लागलं गरोदर अवस्थेमध्ये. हा इतिहास आहे. म्हणून आम्ही समाजात काम करत असताना एकमेकांच्या बद्दल चांगले भाव, चांगल्या भूमिका, चांगले विचार ठेवले पाहिजेत. कळत न कळत आपण राग द्वेष ईर्ष्या करतो, आणि मग आपल्या मनामध्ये साधू असू देत, संत असू देत, किंवा या आपल्या श्रावकांच्या बद्दल समजूत गैरसमजूत करून घेतो. मग ती समजूत एवढी गैरसमजूत होते, ती श्रद्धा एवढी अंधश्रद्धा होते की मग आपल्या घरापुढं चुकून जाता जाता कोणाच्या तर बाजाराच्या कॅरी बॅग मधनं लिंबू पडला आणि तो गळगळत गळगळत चुकून आपल्या चौकटीला आला, तरी आपले दिवस रात्र माझ्या घरापुढं कोण लिंबू टाकलं, माझ्या पुढं घरापुढं कोण लिंबू टाकलं, माझ्या घरापुढं कोण हे टाकलं, माझ्या घरापुढं शंका. आणि ती शंकाच त्या लिंबूपेक्षा जास्त महत्वाची ठरते आणि तुमच्या जीवनात चुकीचं यायला चालू. अशी शंका येते की महाराजांनी जाता जाता नदीवर कमंडोल मध्ये पाणी घेतलं म्हण आणि नदीत टाकलं म्हण, मी कधीच वळीवड्याला येणार नाही. लक्षात ठेवा, चंद्रभूस सागर एक तर बोलत नाही, आणि बोलला तर जीव गेला तर ते केल्याशिवाय सोडत नाही. अरे जीव चंद्रभूस सागर वळीवड्याच्या चातुर्मासात सगळ्यांच्या मनातलं पाप काढून एका ठिकाणी आणण्याचं प्रवचन तुम्हाला देऊ शकतो. जय चंद्रभूस सागर महाराज. ज्या वळीवड्यातल्या माता भगिनींनी मला पोटाला घालून आज इथं बसण्याच्या आधी ही ताकद निर्माण दिली, जे चंद्रभूस सागर महाराज या वीर सेवा दलातल्या मुलांनी 4 महिने माझी सेवा केली, त्या लोकांचं नातं तोडायला मी अडाणी चंद्रभूस सागर महाराज
नाही. बर, तुम्ही सगळी इथं मंडपात होता, मी तिथं नदीवर कवा कवा करणी कर्म केलो, हे तुम्हाला कसं कळलं? कधी कळलं तुम्हाला? अरे अशा करणाऱ्यांना मी नावं ठेवतोय आणि मी तसं करीन. हे फक्त तुमचं आणि माझं नातं लांब होण्याचा प्रयत्न आहे, पण 3 काळात वळीवड्याचं आणि माझं नातं कधी लांब होणार नाही, कधी होणार नाही. अरे जर मग माझ्या कमंडलमधल्या पाण्यात एवढी ताकद असती तर भारताच्या बॉर्डरवरच मी जाऊन राहिलो असतो. कशाला चिपरी दवाखाना केलो असतो? पाकिस्तानच्या आणि भारताच्या मध्येच राहिलो असतो आणि रोज कमंडलमधलं पाणी असं शिंपडलो असतो. एवढा भारताच्या अर्थव्यवस्थेतला 70% खर्च त्या मिलिटरीवर करायला भारताला, आणि तेवढं नुसतं केलो असतो तरी भारतरत्न पुरस्कार मिळाला असता. कशासाठी? आपण एकमेकाशी स्पर्धा. धर्म ईर्ष्या मिटवणारा आहे, धर्म ईर्ष्या करवणारा नाही. हे तुम्हाला जर कळलं तर ही पूजा आणि ही पंचकल्याण तुमच्या आयुष्याला सुख शांती संपन्न देणारी असेल. मग तुमच्यातल्या चिन्नूची आई, माझ्या अंदाजाने विश्वजीत, अनेक 3-4 बायका, बहुतेक कविता, ही कोण, आर्यनची आई, कल्पनाताई, अशा कोण तर 5-6 महिला, 1-2-3 पुरुष तुमच्यातले होते. मी 1 सेकंद सुद्धा नदीवर थांबलो नाही. अगोदर मला नदीची भीती आहे, मला पवायला येत नाही म्हणून, आणि आता नुसता विमानाचा आवाज आला तरी मी भेटतोय काय तर होईल म्हणून. आणि तुमच्यासाठी कशाला मी नदीवर राहू? अशा समजुती गैरसमजुती बसरून 2 मिनिटं तुमच्या मनाची समाधान करा लागलाय. पण सीतेसारखं साधूंच्यावर अपवाद घेऊन कधी पाप फेडायला लागेल याची गॅरंटी लागणार. आणि माझा व्यवहार रोखठोक असतो, मी कधीही उदारीचं काम करत नाही, लक्षात ठेवा. म्हणून ही पूजा तुमच्यासाठी मरुभूती बनून येणाऱ्या 10व्या भावात पार्श्वनाथ भगवान बनण्यासाठी, हो, ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांच्यासाठी 10 भावात तुम्ही पार्श्वनाथ व्हा. ज्यांचा माझ्यावर विश्वास नाही त्यांनी 2-3 भावातच व्हा, म्हणजे परत जास्त पाप मिळवत बसायला आणि वेळ नको. एवढीच मंगलमय भावना या ठिकाणी व्यक्त करून 5:30 वाजलेत. पूज्य आचार्यजींच्या चरणी तिवार शुद्धीपूर्वक नमोस्तू करून क्षमा मागतो. वास्तविक कार्यक्रमातून निम्म्यातून उठून जाणं हे योग्य नाही, पण पूर्व कार्यक्रम हा नियमित नियोजित असल्यामुळं आणि इथून 6 किलोमीटर विहार करायचा असल्यामुळं पूज्य आचार्यजींच्या चरणी मी क्षमा मागतो. काही चूक झाली असल्यास आचार्यजींनी मोठ्या मनाने क्षमा करावी, वळीवडेवाल्याने सुद्धा मोठ्या मनाने क्षमा करावी. भगवान के घर में देर है अंधेर नाही. आम्ही 2 जण यायला 1 वर्ष जरी लागलं असलं तरी 1 वर्षात आलोय आणि आम्ही 2 कायम असं प्रत्येक ठिकाणी येत जाऊन असंच त्यांची कृपादृष्टी आमच्यावर आणि आमच्या हृदयात त्यांच्याबद्दलची आस्था श्रद्धा कायम राहू दे, एवढीच मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी करून पूज्य सकलकीर्ती महाराजींना, आचार्य सकलकीर्ती महाराजींना सुद्धा माझ्यामुळे त्यांना प्रवचन लवकर संपवावं लागलं, तर त्यांची अगदी मनापासून दिलगिरी क्षमा व्यक्त करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नए मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.